बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. एक प्रकारे त्यांचा रोष हा ओबीसी नेत्यांकडे दिसत आहे की त्यांच्या हत्येचा कटा त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला, त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला, त्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं. नाही, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं. त्यांनी असाही शब्द वापरला की फडणवीसांनी सुद्धा सावध राहावे, म्हणजे नेमकं काय शिजून आलं या सगळ्या मागे असं वाटतं. नाही, मला काही माहिती नाही. मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौप्यस्फोट केला आहे तर पोलिसांनी तातडीने काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे का की हे सगळं प्रकरण गंभीर आहे, तुमच्या मुलाचं नाव आहे, त्या पोलिसांना जातीनं या सुरक्षेचा प्रश्न आहे. नाही, बिलकुल लक्ष दिलं पाहिजे पोलिसांनी आणि तातडीने कारवाई केली पाहिजे. कोण कोण याच्या मागे आहे त्याचा पर्दाफाश केला पाहिजे. 24 तासने जे पुण्यातलं जमीन प्रकरण उघडकीस आणलं होतं त्याबाबत अजित पवारांनी एका प्रकारे कबुली दिली आहे. 4 महिन्यापूर्वीच असं काहीतरी घडत असल्याची कल्पना आल्याची ते बोललेले आहे. आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्या ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील. काल एकनाथ खडसे यांनी असं म्हटलेलं आहे की मी महसूल मंत्री असताना या प्रकरणाच्या बाबतीत माझ्यावर प्रचंड दबाव होता, सहाय्यक निबंधकांची नार्को टेस्ट केली तर सत्य समोर येईल. आता तुमच्याकडे ते का नाही, एकच सांगतो की आता प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई FIR केली आहे. आता सखोल चौकशी आमचे ACS महसूल खारगे करतायत, तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्याच सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, प्राथमिक चौकशीमध्ये जे जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्यात, त्यांना आम्ही कारवाई केलेली आहे. पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला, पुढची कारवाई महसूल विभाग याची वेगळी चौकशी करत आहेत का आणि कुठल्या कुठल्या दिशेनं करत आहे? आमचे विकास खारगे जे अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार आहे. समिती झाली आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्यामध्ये IGR आहेत, आमचे जमाबंदी आयुक्त आहेत, त्यानंतर IGR आहेत, त्यानंतर आमचे विभागीय आयुक्त पुणे आहेत. ही 5 सदस्यीय समिती आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण व्यवहार, म्हणजे सरकारी जमिनीचा 7/12 बंद झाला, मग प्रॉपर्टी कार्ड झालं, प्रॉपर्टी कार्डवर सरकारचं नाव आहे आणि ते सर्व असताना त्या ठिकाणी जे काही तिथे उलाढाली झाल्या आहे त्याची सविस्तर चौकशी करून मग त्या ठिकाणी अंतिम निर्णय करू. गुन्हे दाखल झाले त्यामध्ये पार्थ पवारचं नाव नाही, यामुळे कुठेतरी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे, लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाही आहे. ज्या कंपनीचे कोण कोण भागीदार, हा कंपनीचा नियम वेगळा आहे, पण ॲक्च्युली नोंदणी करताना रजिस्ट्रार समोर कोण कोण गेले होते त्याचे नावं आमच्याकडे जे आहेत, आमच्या डॉक्युमेंटवर लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण, चुकीची रजिस्टर करणारा कोण, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. या सगळ्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर अजितदादांनी राजीनामा द्यावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जाते. ठीक आहे, पण अजितदादांनी स्पष्टता केली आहे की त्यांना फार त्या व्यवहाराचं माहिती नाही आहे. त्यामुळं आता त्या आरोपावर प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चौकशी येऊ द्यावी. चौकशीचा रिपोर्ट महिन्याभरात येईल, त्यानंतर पुढची कारवाई करता येईल. मंत्र्यांच्या मुलांनी असं करू नये असं एक कान टोचलं एका प्रकारे अण्णा हजारेंनी, आणि याच्यात त्यांचे संस्कार पण दिसतात, असं अण्णा हजारेंनी या संपूर्ण प्रकरणानं कान टोचलं. नाही, मला असं वाटतं की अण्णासाहेब किंवा अजून ज्यांनी विरोधी पक्षाने जे काही बोलले आहे, आरोप प्रत्यारोपापेक्षा प्रायमरी जी आमच्याकडे रिपोर्ट होता, माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या, कारवाई झाली, आता समिती नेमली आहे, त्यावर रिपोर्ट येईल आणि कारवाई होईल. त्यामुळे आरोप प्रत्यारोपापेक्षा वस्तुस्थिती काय याच्यावर जाऊ, चौकशी अंती आम्ही पूर्ण कारवाई करू. दादाच्या दुसऱ्या मुलाची टँगो नावाची कंपनी, दारू कंपनी आहे असा आरोप हर्षवर्धन सपकाळ्यांनी केला. दादांनी तिला मदत केल्याचंही ते म्हटलं. जे बोलणारे आहेत त्यांनीच आरोप सिद्ध करावे. मी त्यामध्ये काही ना बोललो आहे ना मी ऐकलं आहे. हेअरिंग जे आहे सर, जे हेअरिंग सुरू असतात तुमच्या खात्याअंतर्गत,
त्या हेअरिंगमध्ये 10,000 पेक्षाही जास्त संख्या होती, आकडा जास्त म्हणू शकतो. त्या हेअरिंगमध्ये अशा पद्धतीनं अन्याय कोणावर होऊ नये आणि अशा पद्धतीने लोक येऊ नये. महसूल मंत्री म्हणून तुमच्याकडे किती हेअरिंग आहेत असे आणि मंत्रालयामध्ये दररोज हेअरिंग होत असतात? मी महसूल मंत्री झालो तेव्हा 1912-13 पासून 13,000च्या वर हिअरिंग त्या ठिकाणी महसूल खात्यामध्ये पेंडिंग आहे. मी मंत्री झाल्यावर बऱ्यापैकी हिअरिंग राज्यमंत्र्याकडे दिल्या आहेत, काही हिअरिंग प्रधान सचिवाकडे दिल्या आहे, काही मी करतोय. मी मंत्री झाल्यानंतर जवळपास 1800 हिअरिंग मी पूर्ण केल्या आहे आणि जवळपास 708. तर या संपूर्ण व्यवहाराची व्यवस्थित चौकशी होईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान